Welcome to Sri Chaundeshwari Medical and IIT Academy. Myself, तर आता जानेवारीमध्ये सर्वांची जेई झाली. त्यावेळी बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा पॅरेंट्सचा इव्हन प्रॉब्लेम असतो की सर हे पर्सेंटाईल काय असतं, रँक काय असतं, पर्सेंटेज काय असतं, असा बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक डाऊट होता. मग मी लास्ट लेक्चरला किंवा व्हिडिओला तुम्हाला सांगितलं होतं की आपण पर्सेंटाईल कशी कॅल्क्युलेट करायची किंवा रँक कशी काढायची. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पर्सेंटाईल आणि रँक कशी काढायची हे तुम्हाला सांगतो. तत्पूर्वी ही आपली श्री चौंडेश्वरी मेडिकल अँड IIT अकॅडमी, आम्ही फक्त ₹30,000 जेई मेन, जेई ॲडव्हान्स, MST CET आणि स्टेट बोर्डसुद्धा शिकवतो. तर ह्या 30,000मध्येच आम्ही कॉलेजची फीसुद्धा विद्यार्थ्याची आम्हीच भरत असतो. तर हे असे आमचे काही रिझल्ट्स आहेत. पार्श्वपट्टी जेई सेकंडमध्ये, त्यानंतर हे असे आमचे विद्यार्थ्यांचे रिझल्ट्स आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याचे आम्ही असे रिझल्ट्स काढलेले आहेत. या विद्यार्थ्याला कम्प्युटर सायन्स अशी ब्रांच मिळालेली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला चांगले चांगले कॉलेजेस मिळालेले आहेत. आता या विद्यार्थिनीला बीडचं कॉलेज मिळालेलं आहे, या पण विद्यार्थिनीला बीडचं कॉलेज मिळालेलं आहे. असं खूप सारा रिझल्ट आहे. तर इतक्या कमी फीमध्ये आपण हा रिझल्ट देतो. जाऊया आता आपण मूळ मुद्द्याकडे. पर्सेंटाईल कशी काढावी. एकदम सोपा आहे मित्रांनो. मी जे तुम्हाला सूत्र सांगेन त्या सूत्राचा तुम्ही जर वापर केला तर तुम्ही तुमच्या मित्रांना पण पर्सेंटाईल तुम्ही काढून द्यायचिला, इवन रँक पण काढून द्यायचिला. तर त्याचा एकदम इझी असा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला असा आहे की पर्सेंटाईल इज इक्वल्स टू टोटल स्टुडंट इन शिफ्ट. म्हणजे तुम्ही 21 जानेवारीच्या एक मॉर्निंग शिफ्टला असशिला तर त्या शिफ्टमध्ये किती मुलं बसली होती मायनस स्टुडंट्स अबाव यू, आणि त्यातनं काय करायचं, तुमच्या वरती किती स्टुडंट्सनी स्कोर घेतला हा मायनस करायचा, डिवायडेड बाय टोटल स्टुडंट्स इंटू 100 केलं की तुम्हाला तुमची पर्सेंटाईल मिळते. सर काय कळलं नाही, एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया म्हणजे पटकन समजेल. बघा, समजा 21 जानेवारी तुम्ही आफ्टरनून शिफ्टला बसला होता. त्या आफ्टरनून शिफ्टमध्ये लेट आपण ॲज्युम करतोय 525 स्टुडंट्स ॲपिअरिंग होते, म्हणजे एक्झाम देत होते, मायनस तुमच्यावरती म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त स्कोर केले 25 स्टुडंट्स होते अबाव, डिवायडेड बाय 520 म्हणजे टोटल इंटू 100 केलं. आता 520 मायनस 25 दॅट इज 500 अपॉन 525 इंटू 100. आता याला कॅल्क्युलेट करा, डिवाइड करा. 25 इंटू 4, 25 इंटू 25, 25 चौक 100, 25 25 625, 25 एके 25, 25 दोन्ही 50, 25 शून्य 0, 20 चौक 80, 80. दॅट इज 80 इज युअर पर्सेंटाईल. तर तुमची पर्सेंटाईल आली 80. तर अशी पर्सेंटाईल काढायची असते. ओके, कळाली पर्सेंटाईल कशी काढायची ते. तर बघा, तुमच्या परीक्षेला किती विद्यार्थी बसले होते, तुमच्यापेक्षा जास्त स्कोर काढलेले विद्यार्थी किती आहेत, डिवायडेड बाय टोटल स्टुडंट इंटू 100 केला की तुम्हाला तुमची पर्सेंटाईल मिळते. एकदा का पर्सेंटाईल मिळाली की रँक मिळते. लक्षात ठेवा, कॉलेज हे पर्सेंटाईलवर मिळत नाही, रँकवर मिळत असतं. तर रँक कशी कॅल्क्युलेट करायची बघा मित्रांनो. तर हाऊ टू कॅल्क्युलेट रँक कशी काढायची बघा. तर आता आपण पाहिलं होतं की टोटल 525 स्टुडंट्स एक्झामला ॲपियर करत होते किंवा ती एक्झाम देत होते. आता तुमच्यापेक्षा जास्त स्कोर काढणारे विद्यार्थी सपोज 25 होते. किती होते? 25 होते. आता बघा,
आपले पर्सेंटेज काढूया. सपोज समजा एक्झामला 500 स्टुडंट बसले होते. ओके, आता तुमची पर्सेंटाईल जस्ट काढलो आपण. समजा 80 पर्सेंटाईल होती. 80 पर्सेंटाईल होती. आता जस्ट आपण कॅल्क्युलेट केलो तर आपल्याला तर रँक काढायची. तर रँक कशी काढायची बघा. रँक इज इक्वल्स टू 525 इंटू 80%. हे कॅल्क्युलेशन करायचं. तर आता बघा याला डिवाइड करूया आपण. 0ला 0 गेलो. 5 2 जा 5 1 5 5 0 5 5 25 1 2 5 8 4 25 4 1 4 420. याचा अर्थ काय सांगतो तर तुमच्यापेक्षा 420 मुलं तुमच्यापेक्षा जास्त स्कोर घेतलेले आहेत. म्हणजे 420 ऐसे बच्चे हैं कि जो आपसे भी आगे हैं, तो उनको मैनेज करने का. तो 525 minus 420 that is 105 is your rank. ही झाली तुमची रँक. अशा प्रकारे रँक काढायची. बस एवढं सोपं फॉर्म्युला आहे, तुम्ही लक्षात ठेवा. आणि या पद्धतीनं आता 3 किंवा 4 तारखेला आपलं प्रोव्हिजनल आन्सर की पण येणार आहे जेईची. त्यावेळी बघून घ्या आणि तुम्ही तुमची पर्सेंटाईल आणि रँक काढा. तर आता ही पर्सेंटाईल कशावर डिपेंड असते तर पर्सेंटाईल डिपेंड असते की तुम्ही कोणत्या शिफ्टला आहात, त्या शिफ्टची डिफिकल्ट लेवल, मॉडरेट लेवल, पेपर कोणत्या लेवलचा होता, त्या शिफ्टला किती विद्यार्थी होते, त्यांनी कसा पेपर सॉल्व केला, ह्या सगळ्या गोष्टीवरती पर्सेंटाईल डिपेंड असते. आणि रँक कशावर डिपेंड असते केमिस्ट्री आणि मॅथ. पहिल्या स्टुडंट्सला मॅथ्सला 99.50 पडले आणि दुसऱ्याला पण 99.50च पडले. मग सेकंड डिजिट बघता, थर्ड, फोर्थ, फिफ्थ असं 14 डिजिटपर्यंत चेक करता. समजा 2 विद्यार्थ्यांचा 14 डिजिटपर्यंत सेमच पर्सेंटाईल आहे. अशा वेळी फिजिक्स बघता. म्हणजे पहिल्या विद्यार्थ्याच्या फिजिक्सला किती पर्सेंटाईल पडले, दुसऱ्या विद्यार्थ्याला त्याच्यापेक्षा थोडे कमी पडले की जास्त, अगदी पॉईंटनं फरक पडत असतो. समजा दोघांचं मॅथ सेम आहे आणि फिजिक्सला फर्स्ट स्टुडंटपेक्षा सेकंडला जास्त आहे, तर त्याची रँक ही निश्चितच तुमच्यापेक्षा जास्त असते. तर अशा प्रकारे आपल्याला रँक काढायची असते. तर पुन्हा एकदा मी रिक्वेस्ट करतो की आपल्या इकडे एकदम गरीब विद्यार्थी शिकतात आणि रिझल्ट मात्र एकदम आपल्याकडे टॉपचा असतो दरवर्षी. आपल्याकडे टीचिंग फॅकल्टी पण अगदी IIT NIT लेवलचे टीचर्स आहेत. तर मी तुम्हाला विनंती करतो की आपला हा चॅनल पण आहे महेश सोनटके @SCMI. या चॅनलवरती तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. मी या चॅनलवरती चालू घडामोडीबद्दल सांगत असतो. म्हणजे जी मुलं सिव्हिल सर्व्हिसची प्रिपरेशन करत असतात, म्हणजे UPSC MPSC, त्याच्यासाठी ज्या चालू घडामोडी असतात त्याचेही मी व्हिडिओ करत असतो. तसेच मॅथमॅटिक्सच्या ट्रिक्स पण सांगत असतो. ठीक आहे, थँक्यू.